बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाणं कधीही चांगलं आणि त्यासाठी मी कधीही कंटाळा करत नाही. काही नवीन गोष्टी ट्राय करायला मलाही आवडतात. कारण आज शिकता येईल तेवढं मी शिकून घेते. जेणेकरून आपल्यावर ही ऐकून घेण्याची वेळ केव्हाच येणार नाही की तुला हे जमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकतर आयुष्य आहे ज्यात जमेल तेवढं शिकायचं आणि एकदम मजेत जगायचं. तर आज मी करणार होते ब्रेड वडा. तुम्ही उलटा वडापाव हे तर ऐकलंच असेल, अगदी तसंच काहीतरी. पण माझ्याकडे पाव अवेलेबल नव्हते म्हणून ब्रेड. येथे मी घेतले होते 4 बटाटे. आता बटाट्याच्या भाजीसाठी थोडासा लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं येथे घेतलं होतं. आता ह्या सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही बटाट्याची भाजी करता त्याच्यामध्ये मिरच्या चिरून घालण्याऐवजी मिरच्या बारीक करून घातल्या तर एकदम छान असा फ्लेवर येतो आणि बटाट्याची भाजी ही एकदम चवीला छान लागते. मग काय, आता मी पहिला म्हटलं आपण बटाट्याचं बॅटर मिक्स करून घ्यावं. त्यासाठी आता मी येथे घेतलं 4-5 पळ्या बेसनचं पीठ. त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे थोडासा रवा. रवा घातला की आपले वडे अगदी खुसखुशीत होतात. आता त्याच्यामध्ये थोडासा सोडा, हळद आणि चटणी घालून घेतली. आता तुम्ही इथं बघू शकता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत त्या पिठाला व्यवस्थित अगदी हलवून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या अजिबातच होणार नाहीत. तुम्ही बघू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे. आता आपल्याला बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे जेवढे छान स्मॅश होतील तेवढे आपले वडेही छान होतील. येथे मी कढईत तेल घेतले. तेलामध्ये जिरे, मोहरी छानपैकी तडतडू दिले. त्याच्यामध्ये घातले कढीपत्ता. आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली ती अगदी छान अशी भाजून घ्यायची. ती भाजली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून परत अशी छान परतून घ्यायची. बघा कशी पेस्ट परतली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे जे आपण स्मॅश केले होते. तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी जेवढी आपण छान अशी भाजू वास येईपर्यंत तेवढा अगदी छान असा फ्लेवर येतो. त्याच्यामध्ये चवीपुरतं नमक घालायचं आणि जेव्हाही तुम्ही ही हलवाल तेव्हा अगदी स्मॅश करतच हलवायचं, म्हणजे जेणेकरून भाजी गरम गरम असेल तेव्हाच ती अशी स्मॅश होऊन जाईल. आता आपल्याला याचे करायचे होते उलटे वडे म्हणजेच ब्रेड वडा. येथे मी घेतलेलं आपल्या मार्केटमध्ये जे मिळतं ते ब्रेडचं पॅकेट. आता त्याला अशा त्रिकोणी पीसमध्ये चाकूने कट करून घेतलं. तुम्ही बघू शकता असं एका ब्रेडमध्ये 2 असे मी त्रिकोण पीस कट करून घेतले. माझ्याकडे पाव तर अवेलेबल नव्हता, पण मला हा उलटा वडापाव ट्राय करायचा होता. तर बघा तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने या ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी भरत होते. आता याच्यावरती दुसरा ब्रेड झाकून द्यायचा, जेणेकरून आत बटाट्याची भाजी राहील आणि वरून आपल्याला ब्रेडला पिठाचे बॅटर लावता येईल. तर तुम्ही बघू शकता सगळ्या कडेने हे अशी व्यवस्थित मी बंद करून घेतलेले आहेत. आता इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे. तेल तापतं आहे तोपर्यंत का म्हणलं थोडेसे वडापाव तयार करून घ्यावेत. बघा येथे मी थोड्या पावमध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला या बॅटरमध्ये पिठामध्ये ते ब्रेड वडे बुडवायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असे सगळ्या बाजूने मस्त असे डीप करून घ्यायचे. आता याला कढईमध्ये तेल कढलं आहे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. सगळीकडून व्यवस्थित भाजले तर वडे अगदी छान लागतात बरं का. मार्केटमधल्या वड्यांपेक्षा घरातल्या वड्यांची चव अगदी सारखीच असते. मार्केटमध्येही हे वडापाव भेटतात. मलाही हे करायचे होते पण खूप दिवसापासून राहिले होते, तर आज फायनली म्हटलं हेही करून बघू. तर चला, तुम्ही अशा रेसिपी नवीन नवीन करता का? तर तुम्हालाही अशा बाजारातील रेसिपी करायला आवडतात का? ते मला नक्की कमेंट करा. आता मी येथे माझे वडे तळून झालेले होते. याला गरम गरम कढीसोबत सर्व केले. तर आजच्या पुरते एवढेच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.